संजय पांडे साहब हमारे बीच उपस्थित है, अजय कौल सर उपस्थित है और कुछ ही क्षणों में सभी स्कूली विद्यार्थियों के लिए या स्कूल बैग दिए जाएंगे। सतीश परब साहेब आपण देखील या ठिकाणी आलेले आहात, आपले स्वागत आहे। त्याचबरोबर अजय यादवजी, संजय बोले साहेब आपलं देखील या ठिकाणी, सुनील बोले साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे आणि खऱ्या अर्थाने आता काही क्षणातच आपण या प्रोग्रामला सुरुवात करतोय। प्रवीण जाधव साहेब भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक 61 चे अध्यक्ष आपले देखील आलेला आहात, आपलं देखील हार्दिक स्वागत असणार आहे। खऱ्या अर्थाने सगळ्या मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करू। सगळ्यांना विनंती आहे, विद्यार्थ्यांनी आपण खाली बसून घ्यायचं आहे। आज खऱ्या अर्थाने एकता मंच, एकता मंच म्हणजे या नावातच बरंच काही आहे। या एकता मंचच्या माध्यमातून गेली 30 वर्षापेक्षा जास्त काळ अजय कौल सर खऱ्या अर्थाने जे शिक्षण महर्षी आहेत, क्षेत्रामधलं त्यांचं मोठं काम आपल्याला पाहायला मिळालं। शिक्षण महर्षी असल्यानंतर जर पाहिलं तर द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आहेत आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या हृदयामध्ये त्यांचं एक स्थान आहे। अजय कौल सर एक असं व्यक्तिमत्व आहे की कोणतीही समस्या असली तर त्या समस्येचं नक्कीच त्या ठिकाणी त्याचं उत्तर तुम्हाला अजय कौल सरांच्या माध्यमातून मिळणार म्हणजे मिळणार। आज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी शालेय विद्यार्थी उपस्थित आहात, त्यांचे पालक या ठिकाणी उपस्थित आहात, परंतु एकता मंच विषयी आवर्जून सांगावं लागेल। मग महाराष्ट्रामध्ये कुठे किंवा भारतामध्ये एखादी समस्या आली, पूर आलाय तर तिथे एकता मंच धावून गेलाय। आरोग्यविषयक समस्या असतील तर तिथे आरोग्याच्या समस्या निराकरण करण्याचं काम मात्र एकता मंचने केलंय। कोरोना कालखंडामध्ये ज्यावेळेला आपल्या घरचेच आपल्याला विचारत नव्हते त्यावेळेला एकता मंच सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करत होतं। तर असा एक समाज घडवायचा आहे ज्या समाजामध्ये कोणताही जातीभेद नसेल, कोणताही वर्णभेद नसेल आणि असा एक समाज, असा एक भारत घडवण्याचं काम मात्र एकता मंच करत आहे। आणि त्यासाठी जर पाहिलं तर कोणताही म्हणजे आमच्या महिलांसाठीचे कार्यक्रम असतील, पालकांसाठीचे कार्यक्रम असतील, शालेय कार्यक्रम असतील, अगदी सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्रम असतील, सगळ्या समाजाला मला एक करायचंय हे काम मात्र एकता मंचने केलंय। आणि म्हणूनच आज फक्त मुंबईच नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकता मंच आणि अजय कौल सरांचं नाव घेतलं जातं। आज या ठिकाणी अजय कौल सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मित्रहो, अजय कौल सर म्हणजे समाजसेवेचं एक चालतं बोलतं विद्यापीठ आहेत। सर आवर्जून सांगेल, देव सगळ्या ठिकाणी जात नसतो, देव सगळ्या ठिकाणी जात नसतो, परंतु ज्या ठिकाणी त्याला जायला मिळत नाही ना, अजय कौल सरांसारखी देव माणसं ते तयार करत असतात आणि आपल्यापर्यंत पाठवत असतात। अजय कौल सर आपल्या सारख्यांमुळे खऱ्या अर्थाने हा समाज, आपला भारत देश एकत्रपणे असा उभा आहे आणि त्याच्या मागे एकता मंच आहे। म्हणूनच आपल्या सगळ्यांना नक्कीच अभिमान आहे एकता मंचचा। आणि आज एकता मंचच्या माध्यमातून असा एक सोहळा या ठिकाणी पार पडला जातोय की या शालेय विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करवण्यासाठी, उद्याचा भारत घडवण्याचं काम हेच शालेय विद्यार्थी करणार आहेत। आणि आज त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संजय पांडेजी देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्याचबरोबर अजय सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या सागर मित्र मंडळाचंही कौतुक करू, त्यांचंही या कार्यक्रमाला पुढे नेण्याचं काम करतायत। तर आज या ठिकाणी आपण उपस्थित मान्यवरांचा सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी करणार आहोत आणि त्यानंतर मार्गदर्शन आणि लगेच आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। अतिथी देवो भव। भाई आपका 3 बार कोड डिस्कनेक्ट किया आपण सन्माननीय अतिथींचा पहिल्यांदा या ठिकाणी स्वागत सन्मान घेणार आहोत। स्नेहित नागा वर्सोवा वेसावे मंडळाचे अध्यक्ष स्नेहित नागा साहेब आपलं देखील आम्ही स्वागत करत आहोत।
अग्री समाज सेवा संस्था अध्यक्ष विकासजी पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय या सोहळ्याप्रसंगी। सर्वप्रथम अतिथी देवो भव, आलेल्या मान्यवरांचं सन्मान सोहळा करणं आपलं कर्तव्य आहे आणि सागर मित्र मंडळाच्या वतीने पिंटू सिंग साहेब, आपण सर्वप्रथम ज्यांनी शिक्षणाची गंगा आणली, जे शिक्षण महर्षी आहेत, ज्यांचा परिस्पर्श ज्यांना ज्यांना लाभला त्यांचं सोनं झालं, सर्वप्रथम अजय कौल सरांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। जोरदार टाळ्या। हा देव माणूस आज आपल्यामध्ये उपस्थित झालाय आणि अजय कौल सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। जोरदार टाळ्या। हे प्रेम आहे अजय कौल सर आपल्यावरचं, या सगळ्यांचं। आणि एकता मंच गेली 32-33 वर्ष जे सामाजिक काम करत आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकता मंचाची चर्चा होताना पाहायला मिळते आणि आज एकता मंचाचा हा सोहळा या शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा किती आनंद वाटतोय। आज आम्ही या ठिकाणी अजय कौल सरांचा सन्मान करतोय। मी जॉन्टी पंचपुल्ली यांना विनंती असणार है, अपन संजय पांडे सर, संजय पांडे जी, इनका हम स्वागत करेंगे। उत्तर या संजय पांडे साहेबांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत। संजय पांडे साहेब उत्तर भारतीय संघ, भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य। पांडे साहेब, आपण देखील या कार्यक्रमाला आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिलात, आपलं देखील या ठिकाणी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पांडे साहेबांसाठी देखील। शेखर काळभोर यांना विनंती आहे, शाखा प्रमुख साहेबांचा देखील, सतीश परब साहेबांचा देखील। शेखर भाऊ, आपल्याला सन्मान करायचा आहे या ठिकाणी। सतीश परब साहेब, आपला देखील या ठिकाणी स्वागत सन्मान केला जातोय। या अविस्मरणीय सोहळा पहा, प्रोग्राम तर होत राहतात, ते काही राजकीय असतात, काही उद्दिष्ट ठेवून असतात, परंतु सामाजिक कार्यक्रम आणि एकता मंचाचा आपल्या सगळ्यांना देखील अभिमान वाटावा असाच हा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी शाखा प्रमुख साहेब आपलं देखील स्वागत या ठिकाणी असेल। जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत इकडे केलं जात आहे। माजी शाखा प्रमुख सुनील भोले साहेब यांचा सन्मान दादाभाऊ शिवेकर यांना विनंती असणार आहे। या दादाभाऊ शिवेकर, आपण स्वागत करायचं आहे। अविस्मरणीय असा हा लहान मुलांसाठीचा, शालेय विद्यार्थ्यांसाठीचा असणारा हा सोहळा अजय कौल सरांच्या संकल्पनेतून एकता मंचची ही एकता आहे। राज यादव सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। हरीश गडे यांना विनंती असेल, राज यादव साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे। राज यादव साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। राज यादव सर, आपला देखील या ठिकाणी हा स्वागत सोहळा केला जातोय। एकता मंच हा अविस्मरणीय सोहळा, सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारी ही संस्था एकता मंच आणि अजय कौल सर शिक्षण महर्षी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला जातोय। जॉन्टी भाऊ, आपण या ठिकाणी यायचंय। स्वप्नीलजी शिवेकर यांचा सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। या ठिकाणी स्वप्नील भाऊ उपस्थित राहिले। सेवेचं काम खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं या ठिकाणी सुरू आहे। स्वप्नील भाऊंचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटपाचा सोहळा, एकता मंच हा सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडला जातोय। सामाजिक ऐक्य, विकास पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। पिंटू सिंग साहेब, आपण विकास पाटील साहेबांचा सन्मान करायचा आहे। एकता मंच खऱ्या अर्थाने खरंच एकता मंच आहे। सर्वांना एकत्र करण्याचं काम एकता मंच करतो। सर्व जातीच्या, सर्व धर्मांच्या, सगळ्या भिंतीच्या पलीकडे जाऊन एकता मंच उभा राहतो।
सिराज हेदादे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सिराज हेदादे साहेब. सलीम सय्यद साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आमच्या काही क्षणातच या ठिकाणी आता आपण मान्यवरांची या ठिकाणी मतं जाणून घेणार आहोत आणि या अभूतपूर्व अशा सोहळ्याकडे जाणार आहोत. सर्व समाजाला एकत्र करण्याचं काम एकता मंचाने गेली कित्येक वर्ष केलेलं आहे आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी हा फुल बॅग वाटप कार्यक्रम या ठिकाणी पार पडला जातोय. एकता मंच एकता मंच म्हणजे एकत्र येणे, मग तो समाजातील कोणत्याही घटकासाठी संकट काळात एकत्र येणं, ज्या ज्या ठिकाणी गरज पडते त्या त्या ठिकाणी एकत्र येणं, सर्व जाती धर्म हे सगळं काही विसरून आपण एकत्र येणं हेच एकता मंचाने केलंय. आणि म्हणूनच आज फक्त मुंबई नाही महाराष्ट्रभरामध्ये एकता मंच आणि अजय कौल सर हे नाव आदराने घेतलं जातं आणि आपण त्यामुळेच सुरुवातीला सगळ्यांना विनंती असेल एकता मंचासाठी अजय कौल सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्या सगळ्यांचे या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करूया. आणि स्नेहित नागा वेसावे मंडळ अध्यक्ष स्नेहित नागा साहेब यांचा मी रिंकूबाईला विनंती असेल आपण हा सन्मान करायचा आहे. स्नेहित नागा साहेब वेसावे म्हटलं तर वेसावे कोळीवाडा वेसावकरांनी कंपनीची कोळी जिथं आठवतात जे अख्खा महाराष्ट्राला वेळ लावलं त्याच वेसावेकरांनी. आणि प्रवीण जाधव साहेब वार्ड क्रमांक 61 चे अध्यक्ष प्रवीण जाधव साहेब आपण देखील या ठिकाणी यायचंय. बबन जाधव साहेब आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करूयात. या सागर मित्र मंडळाचं देखील आम्ही कौतुक करूयात. आणि या ठिकाणी आपल्याला संबोधित करण्यासाठी कारण एकता मंचचा प्रोग्राम आहे आणि सरांच्या विनंतीला मान देऊन संजय पांडे सर आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आणि या सुरुवातीलाच मी संजय पांडे सरांना विनंती असेल आज या शालेय विद्यार्थ्यांना आणि खऱ्या अर्थाने सामाजिक एकता करण्याचं काम मात्र एकता मंचाने नेहमीच केलंय. सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम एकता मंचाने नेहमीच केलंय. आणि आज सरांच्या विनंतीला मान देऊन संजय पांडे सर या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांना आपल्या सगळ्यांना संबोधित करण्याची विनंती असेल. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, बोलो सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, बोलो पार्वतीपति हर हर हर. सर्वप्रथम मैं नमन करता हूँ अपने भगवे ध्वज को, जिस ध्वज ने हमें संस्कार दिए, हमारा मार्ग प्रशस्त किया समाजकारण और राजकारण करने के लिए. नमन करता हूँ भारत के संविधान के रचयिता महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी को. नमन करता हूँ हमारे आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज जी को, छत्रपति संभाजी महाराज जी को. नमन करता हूँ सम्माननीय व्यासपीठ को, व्यासपीठ पर आसित आज के एकता मंच के इस कार्यक्रम के एकता मंच के अध्यक्ष, हमारे सबके मार्गदर्शक आचार्य द्रोण, शिक्षक गुरु ऐसे अजय कौल सर जी को, व्यासपीठ पर आसित हमारे मंडल के अध्यक्ष स्नेहित नागा जी, जाधव जी हमारे वार्ड के अध्यक्ष, सिराज भाई, राज यादव जी जिसका मैं नाम भूल गया हूं या न ले सकूं
ऐसे सभी के क्षमा मांगकर सम्माननीय व्यासपीठ और यहाँ पर उपस्थित बड़ी संख्या में भारत का भविष्य जो हमारे छोटे बच्चे यहाँ पर हैं, आप सभी को कोटि कोटि नमन करता हूँ। आज वास्तविकता में एकता मंच के कोई ऐसा कार्यक्रम नहीं होगा। मैं मुंबई में रहा हूँगा तो एकता मंच और अजय कौल सर के हर कार्यक्रम में उपस्थिति लगाना मेरे लिए एक सौभाग्य की बात रही है, क्योंकि एक व्यक्ति वर्सोवा विधानसभा में हमारे साथ ऐसा रहता है जो ना जात न पात न धर्म इन सबसे ऊपर उठ करके अगर किसी धर्म का पालन करता है तो मानवता के धर्म का पालन करता है। और इसी से अजय सर, मैं आपने बुलाया और मैं ना आ सकूं ऐसा मैं होने नहीं दूंगा। और आप जब भी बुलाएंगे मैं जितनी सी भी, जैसे राम सेतु में एक गिलहरी का योगदान था, उसी तरह एक गिलहरी की तरह मैं आपका साथ हमेशा देता रहूंगा आने वाले समय में भी। संकट का समय भी आया, मैं उस बारे में आज नहीं बोलूंगा। उस संकट के समय में उस संकट को तोड़ने का काम हम सब ने किया, क्योंकि अजय जनता का आशीर्वाद। और आज के इस कार्यक्रम को मैं देख करके ऐसा लग रहा है कि सर, बड़े बुजुर्ग तो आपके साथ साथ है ही हैं, पर आप एक शिक्षक हैं, आप गुरुवर हैं। तो भारत का भविष्य अगर उज्जवल करना है तो स्वामी विवेकानंद जी ने कहा था कि अगर भारत का भविष्य उज्जवल करना है तो भारत के युवाओं को, भारत के बच्चों को राष्ट्र प्रेम की एक ज्योत उनके अंदर जगानी है। और वो काम आप कर रहे हैं। इसके लिए मैं आपके साथ इस कार्यक्रम में सहभागी होकर के अपने आप को भाग्यवान मानता हूँ। ये यहाँ पर जो बैठे हुए बच्चे हैं, ये भारत का उज्जवल भविष्य दर्शा रहे हैं। तो हम सबको इस महायज्ञ में कुछ न कुछ आहुति देनी है। सर, आपने इस महायज्ञ का आह्वान किया है, कुछ आहुति हमारे तरफ से भी रहेगी। और आने वाले समय में जब भी आप एक आवाज़ दीजिए, संजय पांडे और पूरी हमारी भारतीय जनता पार्टी का संगठन, भारतीय जनता पार्टी आपके साथ पूरी ताकत के साथ खड़ी है। यही मैं इतना आश्वासन देता हूं और अपनी वाणी को विराम देता हूं। आपने मुझे इस कार्यक्रम में बुलाया, मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूं। और इस कार्यक्रम के आयोजन में जिन्होंने बहुत बड़ा योगदान किया है, बहुत मेहनत ली है, ऐसे हमारे भाई पिंटू के नाम से ही जाना जाता है। अब कोई मुझसे कहे कि परमेश्वर, तो मैं खुद ही भूल जाता कौन परमेश्वर है। तो पिंटू, आपका भी बहुत बहुत शुभकामनाएं, बहुत बहुत शुभेच्छा। आपने बहुत मेहनत ली। ये दिखा रहा है कि आप इस सागर कुटीर में कितने फेमस हो। आपको आने वाले समय में बहुत बहुत आगे बढ़ना है और अपने सागर कुटीर के लिए और अपने वर्सोवा के लिए आपके ऊपर मैं कुछ नई जिम्मेदारी भी देने वाला हूँ। आप उस जिम्मेदारी का निर्वहन करेंगे और आचार्य द्रोण का मार्गदर्शन हमेशा आपको प्राप्त रहे, इसकी आप चिंता अवश्य कीजिएगा। अपनी वाणी को विराम देते हुए जय हिंद, जय महाराष्ट्र। संजय सर, अगदी बरोबर आपण म्हटलं की सर एक असा परिस आहे, ज्यांना ज्यांना या परिसाचा स्पर्श झाला त्यांचं सोनं झालं, त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं। हजारो विद्यार्थी ज्यांनी घडवले, त्याचबरोबर समाज ज्यांनी घडवला, जातीपातीच्या भिंती तर त्यांनी केव्हाच ओलांडून टाकल्या, असं हे व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे, आपल्या समवेत आहे। हेच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। आणि म्हणूनच सरांसारखी व्यक्तिमत्व, एकता मंच हे आपल्या भारत देशाला आणखी सुदृढ करतं आणि एकतेचा मंत्र देण्याचं काम देखील करतं। तर आज खऱ्या अर्थाने ज्यांना ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आलात, शालेय विद्यार्थ्यांसाठीचे देखील एक मार्गदर्शन असणार आहे। शिक्षण महर्षी द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आणि सामाजिक एकतेचं एक मोठं रूप आणि एक देव माणूस अजय कौल सर। मंच पर उपस्थित संजय पांडे जी और सभी मेहमानगण, सभी उपस्थित पालकगण और मेरे प्यारे बच्चों, एकता मंच
एकता मंच पिछले 30 सालों से जातीय सलोखा या एकता के प्रति प्रतिबद्ध है। एकता मंच का काम और उद्देश्य यही है कि सभी जातीय धर्म के लोगों को किस तरह से इकट्ठा रखें, और इसी के लिए अगर आप देख रहे हैं कि जो जो सामाजिक कार्य होता है उसमें एकता मंच जितनी अपनी तरफ से कोशिश होती है वो करने की कोशिश करता है। लेकिन सबसे बेहद और खुशी मुझे तब होती है जब मुझे एक शिक्षक इस नाते से बच्चों के बीच में रहने का अवसर मिलता है। कल भी एडवोकेट राज यादव जी ने कार्यक्रम रखा था जहाँ पे उन्हें 10वीं और 12वीं के बच्चों को मोटिवेट करने के लिए एक फेलिसिटेशन फंक्शन रखा था। तो ऐसे जब जब कार्यक्रम होता है तो मुझे बहुत बहुत खुशी होती है। और मुझे आज ये भी जानना है आप लोगों से, क्योंकि हम थोड़ा सा नियम को तोड़ते हुए कि पालक वर्ग से ये जानना चाहेंगे कि बच्चों की यहाँ क्या क्या समस्या है और एकता मंच किस तरह से आपके साथ जुड़ सकता है। इसके लिए मुझे बेहद खुशी होगी। और सबसे बड़ी ताकत आज जिन्होंने ये कार्यक्रम आयोजित किया वो है पिंटू सिंह, शेखर और दिलीप यादव। सचमुच आज जो उन्होंने कार्य किया है वो सचमुच प्रशंसनीय है और हम सब की तरफ से उनको इसके लिए बहुत बहुत धन्यवाद। और मुझे यकीन है आज जो स्कूल बैग्स का जो वितरण होने जा रहा है और इसके बाद भी जो आप बच्चों की आवश्यकता है, तो प्लीज मुझे अपना समझकर, अपने से एक समझकर अपने बीच में मुझे जब भी आप याद करेंगे हम सब आपके बीच में उपस्थित रहेंगे। एक बार फिर इतना प्यार मान सम्मान देने के लिए आप सबका बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद सर। आणि सुरुवातीला आपण प्रातिनिधिक स्वरूपात काही बॅग्स या ठिकाणी वाटप करणार आहोत आणि त्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहोत। 5 विद्यार्थियों सुरुवातीला आपण या ठिकाणी 5 स्कूली बच्चे जो शुरू में यहाँ आएंगे और हे उद्याचं भारताचं भविष्य आहे। उद्याचा भारत घडवण्यासाठी ही सगळी लहान मुलं आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिक्षण महर्षी अजय कौल सर प्रातिनिधिक स्वरूपात या 5 शालेय विद्यार्थ्यांनी सगळ्यांपर्यंत बॅग येतील याची नोंद आपण घ्यायची आहे। आज या सोहळ्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। एकता मंच मुंबई आणि महाराष्ट्रभर एकता मंचच्या नावाची चर्चा का असते, असा हा एकता मंचचा सोहळा या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांपर्यंत या स्कूल बॅगचं वाटप केलं जाईल। सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण रांगेत या ठिकाणी यायचं आणि त्यानंतर आपल्याला बॅग दिल्या जातील। परंतु हा सोहळा एकता मंच ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या त्या ठिकाणी एकता मंच शालेय विद्यार्थ्यांना आहे, समाजातील पीडितांना आहे, गरजवंतांना आहे, शोषितांना आहे, महिलांना आहे, बालकांना आहे, त्या सगळ्या ठिकाणी एकता मंच आहे। आणि अजय कौल सर ज्या ज्या ठिकाणी गरज पडेल त्या त्या ठिकाणी एकता मंच उभा आहे, अजय कौल सर उभे आहेत आणि असा हा अविस्मरणीय सोहळा या ठिकाणी पार पडला जातोय। समाजातील सर्व घटकांना एकत्रित घेऊन मात्र पुढे जाण्यासाठी एकता मंच सदोदित आपल्या पाठीमागे उभा आहे। आणि सरांनी तेच सांगितलं, तुमच्या काही पालकांच्या समस्या असतील या सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आम्ही त्याचंही निरसन करण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत। आणि कुणाला पालकांमधून काही समस्या मांडायच्या असतील तर आपण आपल्या समस्या मांडू शकता, आवर्जून सरांनी इकडे कळवलेलं आहे। पालकांशी संवाद देखील आपण साधूयात आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम मात्र आपण नक्की करणार आहोत। परंतु धन्यवाद आमचे सगळे अतिथी मान्यवर, आज आपण या आपला अमूल्य वेळ देऊन या अभूतपूर्व सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात। विद्यार्थ्यांसाठीचा हा सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। धन्यवाद, आपला अमूल्य वेळ देऊन आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल। विद्यार्थ्यांपर्यंत या बॅग पोहोचल्या जातील। हमारे सबका तो सत्कार पिंटू सिंह जी ने किया, उनकी टीम ने किया, लेकिन हम सब की तरफ से उनका सत्कार होना बहुत जरूरी है। पिंटू भाई सागर मित्र मंडळाच्या वतीने आपण सगळ्यांनी मिळून सागर मित्र मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत पिंटूभाई आणि त्या ठिकाणी सर मात्र या ठिकाणी सत्कार करतायत। संजय सर देखील हा सत्कार करतायत। आपल्या सगळ्यांचे कौतुक। शिक्षण महर्षी द्रोणाचार्य आणि संपूर्ण तळागाळातील
समाजातील घटकांपर्यंत पोहोचण्याचं काम अजय सरांनी केलंय. असा एक समाज घडवायचा आहे सरांना, जो मात्र ताठपणाने उभा राहील. हे सगळे विद्यार्थी येणाऱ्या कालावधीमध्ये शिकून या समाजासाठी काम करतील. पालकांकडून कोणाला काही समस्या मांडायची असेल तर आपण या ठिकाणी पेरेंट्स को कुछ यहाँ बोलने का रहेगा तो आप आ सकते हैं. आणि मान्यवर काही ठिकाणी या ठिकाणी मीडियाला सुद्धा बाइंड देतील. सिराज भाई के पहुंचेंगे, बहुत आगे कर दिए. नहीं सिराज भाई बाद में ले लेते. शिक्षण महाराष्ट्र एकता मंच सगळ्यांना एकत्र करण्याचं काम विविध गटामध्ये सातत्याने होताना पाहायला मिळालं सरांच्या माध्यमातून. आणि आज मीडिया मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आलेले आहेत. आपलंही स्वागत. हो जाएंगे, मैं ले लेता हूँ. आणि सगळे आमचे मीडियाचे बंधू आपलं देखील मनापासून स्वागत आहे. मीडिया कव्हर देखील करा. सर क्या कहेंगे आज बच्चों के बीच में जिस तरह से मानसून के दौरान स्कूल जाए बच्चे काफी उत्साहित हैं. हमने कहा कि बच्चों के साथ रहकर मुझे सबसे ज्यादा क्योंकि पिछले 40 सालों से मेरा बच्चों के साथ ही बहुत नज़दीकी संबंध रहा है शिक्षक के नाते से. और जब जब मुझे बच्चों के बीच रहने का मौका मिलता है तो मुझे बेहद खुशी होती है. और जैसे आप जानते हैं कि स्कूल अभी अभी शुरू हुए हैं, तो आज की तारीख में बच्चों को सबसे ज़्यादा जो आवश्यकता है वो है नोटबुक, स्कूल बैग्स, अम्ब्रेला या रेनकोट्स की. तो उसी को मद्देनज़र रखते हुए एकता मंच ने ये तय किया कि क्यों ना हम लोग स्कूल बैग को बांटने का कार्यक्रम रखें. और उसी श्रृंखला में आज हम ये कार्यक्रम रखें. हमने देखा है कोरोना काल में बड़ी संख्या में बच्चों की फीस जो है CWC और एकता मंच द्वारा माफ किया गया है. और आज बच्चों को जिस तरह से स्कूल शुरू होने के पहले बच्चों की मदद के लिए एकता मंच आगे आया है, किस किस तरह की मदद बच्चों को की जाएगी एकता मंच? ऐसा है ना कि जब हम स्कूल कहते हैं, स्कूल कोई भी सोसाइटी की समस्या से दूर नहीं रह सकता है. अब जब कोविड जैसे आपने देखा होगा कि वक्त आया तो उस वक्त लोग काफ़ी कठिनाइयों से गुजर रहे थे. और उसी वक्त चिल्ड्रन वेलफेयर सेंटर ने ये तय किया था कि बच्चों की 3 महीनों की फ़ीस जो है वो माफ़ की जाए. और उसी को ध्यान में रखते हुए, क्योंकि उस वक्त सभी के ऊपर एक कठिनाई की घड़ी थी, तो उसी को ध्यान में रखते हुए फ़ीस हमने माफ़ कर दी थी. आज एकता मंच द्वारा कितने बच्चों को यहाँ पर जो है बैग डिस्ट्रीब्यूशन हो रहा है? देखिए, आज 300 बच्चों को हम लोग बैग डिस्ट्रीब्यूशन कर रहे हैं और आते दिनों में और 300 बच्चों को बैग्स डिस्ट्रीब्यूट करेंगे, क्योंकि नहीं तो क्राउड संभालना बहुत मुश्किल हो जाएगा. सर हे या जे बॅग वाटपचा कार्यक्रम हा एकाच ठिकाणी होतोय की आपल्या विधानसभेमध्ये अनेक ठिकाणी? नाही, अनेक ठिकाणी होणार आहे. आज तर आम्ही सुरुवात केली आहे, आणखी बरेच ठिकाणी आम्ही हे उपक्रम चालू ठेवणार आहे. ज्या पद्धतीने आपण बघत असाल का मुलांना शिक्षणासाठी जे विषय असतात ते फार महत्त्वाचे असतात, मग त्यामध्ये आपण इंग्रजी असो, हिंदी असो, मराठी असो, आपण या सर्व विषयांकडे कसं बघत असता? सर्वांगीण विकासासाठी का किंवा मुलांच्या अकॅडमिकसाठी सर्व विषय हे महत्त्वाचे असतात. आणखी आपण जर बघायला गेलो तर 5वी नंतर हे सर्व विषय शिकवले जातात. पण त्यामुळे जेव्हा राजकारण होतं तेव्हा तुम्हाला मनात कशा भाषा नो कमेंट्स, नो कमेंट्स. संजय पांडे सॉरी सर, चलो स्टार्ट. संजय जी क्या कहेंगे, आज छोटे छोटे बच्चों के साथ बैग वितरण कार्यक्रम में आए हैं, बच्चों को किस तरह से शुभकामनाएं देंगे और उन अभिभावक को कितना सपोर्ट मिलेगा इस बैग डिस्ट्रीब्यूशन? ऐसा है कि एकता मंच द्वारा श्री अजय कौल जी आज मैं कई साल से देख रहा हूँ. जैसे आपने कहा कि कोरोना के बाद उन्होंने स्टूडेंट्स की फीस माफ़ कर दी, और ऐसे कई सामाजिक उपक्रम एक व्यक्ति अपने दम पर कर रहा है, ये अपने आप में सराहनीय है. और आज अब जैसे मैंने कहा कि भारत का भविष्य अगर उज्ज्वल करना है तो हमारी बच्चों को, हमारी युवा पीढ़ी को एक मजबूत तरीके का शिक्षण, एक भी व्यक्ति शिक्षण से वंचित ना रह पाए, उसके लिए समाज के हर व्यक्ति ने जो जो करना चाहिए अपने अपने दम पर, अपने अपने हिसाब से अपना योगदान देना ही चाहिए. क्योंकि आपका ये योगदान इस महायज्ञ में आहुति की तरह है कि जो आने वाला भारत को मजबूत भारत बनाएगा. जो मोदी जी ने सपना देखा है कि आने वाला भविष्य जो भारत का है वो विश्व में सबसे ताकतवर देश बनकर के उभरेगा, तब
जब हमारे युवा हमारे बच्चे शिक्षित हों। संजय पांडे जी, आपलं जे यांच्याकडे सरांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता आणि आश्चर्य वाटलं जेव्हा तुम्ही म्हटलं की मी एकही प्रोग्राम मिस करणार नाही, सरांकडे असं तुम्ही काय पाहता? असं आहे की मानवतेचा एक जर ज्वलंत कोणी उदाहरण असेल तर ते म्हणजे श्री अजय कौल सर आणि त्यांच्या कार्यक्रमात येणं हे मी खरंच मनापासून माझं सौभाग्य मानतो। महाराष्ट्र में अगर बात करें, जैसे आपने कहा कि शिक्षा और ये देश के भविष्य होते हैं, लेकिन जिस तरह से आज हिंदी भाषा को लेकर, कोई भाषा को लेकर जीआर रद्द होने के बावजूद जिस तरह से प्रोटेस्ट जारी है, क्या कहें? ये राजकीय इस विषय का राजनीतिक मुद्दा बना करके एक ध्रुवीकरण की राजनीति चल रही है। इसमें सरकार की तरफ से कोई भाषा की सख्ती है, ये बिल्कुल न। जीआर जब रद्द हो गया तो ये सब करने की आवश्यकता नहीं, पर हिंदी हमारी राष्ट्रभाषा है और मराठी हमारी मातृभाषा यहाँ की है, तो दोनों का सम्मान उतना ही है, कोई बड़ा कोई छोटा नहीं है। अभी आपने देखा ना सर, आपने मराठी बोलते हो, हिंदी बोलते हो, मराठी में बोला। अभी आपने स्टेज पे जब स्पीच दे रहे थे आपने बोला एंकर को कि आप मराठी में बोलिए, कोई दिक्कत नहीं, क्योंकि हिंदी में बोल रहे हैं। ऐसा है कि विषय स्पष्ट आणि साफ आहे। जे राजनैतिक पॉलिटिकल पार्टीज ज्यांच्याकडे अजेंडा नाही, ज्यांच्याकडे विचारधारा नाही, हे असे मुद्दे जबरदस्ती करून समाजात एक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। मला एक सांगा की आज ह्या मंचावरून लोकांनी मराठीतही बोललं, हिंदीतही बोललं। मी स्वतः हिंदीत भाषण दिलं, आता तुमच्याशी मराठीत बोलतोय। हिंदी आणि मराठीचा भेद करायचाच कशाला? हिंदी माझी आई आहे आणि मराठी माझी मावशी। आता मी कुणाला शिव्या देऊ शकतो? हे जे पक्ष खाली गेलेले आहेत त्यांचं काही अस्तित्व उरलं नाही। आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी मराठी माणसाचा दुरुपयोग करतायत आणि समाजामध्ये तेढ निर्माण करतायत, ते नाही केलं पाहिजे। राजकारणासाठी अनेक विषय आहेत, पण भाषेचं राजकारण कसं करतो? आपण स्वतःला सनातन धर्मी, हिंदू धर्मी मानतोय, मग का ते हिंदी भाषी हिंदू नाही आहेत? ठीक है, थैंक यू। हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे। ठीक है, थैंक यू सो मच। पटेल जी बोल ले लो। तसेच एकता मंचाच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाची सूचना